नमस्कार. नारायण धारप लिखित अत्रारचा फास या कथासंग्रहाचं वाचन आपण सुरू केलेलं आहे. मागच्या 2 भागांमध्ये आपण बघितलं की महादेव गावकरांच्या मनामध्ये केशवगडी संदर्भात एक गूढ आणि अनामिक अशी भीती आहे आणि त्याचबरोबर एक समजही आहे की केशवगडीमधून कोणतीही गोष्ट बाहेर आणता कामा नये आणि तसा जर एखाद्याने प्रयत्न केला तर तिथल्या त्या चमत्कारिक दैवी शक्तींचा शाप बाधतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की शरदने अट्टाहासाने एक फुलांचा गुच्छ आणला होता. चला तर मग या एपिसोडमध्ये बघूयात की शरदने आणलेल्या त्या पानाफुलांच्या गुच्छामुळे खरंच त्याला काही अपाय होतो की ही फक्त महादेव गावकरांची एक अंधश्रद्धा आहे. चला तर मग सुरू करूयात अत्रारचा फास केशवगढी भाग 3चे वाचन. पार्श्वबुद्धी नेहमीच क्लेशदायक ठरते. अमुक केलं असतं तर हा विचार मनाला फार त्रास देतो, कारण ती गोष्ट करण्याची वेळ गेलेली असते. तो क्षण हातातून निसटलेला असतो. जीवाचं मोल देऊनही तो परत आणता येत नाही, पण ती टोचणी जन्मभर कायम राहते. सुरुवातीस शरदच्या तापाचा संबंध मी आमच्या केशवगढीच्या त्या भेटीशी जोडला नाही. अजूनही मन धजत नाही. जेव्हा ती शंका मनात डोकावायला लागली तेव्हा फार उशीर झाला होता. तो कामावर गेला नाही असं समजलं. म्हणून संध्याकाळी मी त्याच्या क्वार्टरमध्ये गेलो. आतल्या खोलीत तो आरामखुर्चीत बसून होता. अंगाभोवती एक ब्लँकेट पांघरले होते. चेहरा लाल आणि मलूल दिसत होता. त्याला बरं नाही का हे विचारायचीच आवश्यकता नव्हती. मी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. ताप होता, पण तसा काही काळजी करणे इतका जास्त वाटला नाही. केव्हापासून रे शरद, मी त्याला विचारलं. सकाळी उठल्यापासूनच त्याला निरुत्साही, जड, थकल्यासारखं वाटत होतं. त्याने सकाळी, दुपारी आणि आत्ता एक अशा APCच्या गोळ्या घेतल्या होत्या. मीही हेच सुचवले असते. त्याला कडक चहा बनवून दिला. पडून राहायला सांगितलं. खानावळीतून संध्याकाळी गरम भात आणून दिला. फ्ल्यूसारखा काहीतरी आजार असेल ही माझी कल्पना. तो आपले 2-3 दिवस घेतल्याखेरीज सुटणार नव्हता. पण 2 दिवस झाले तरी शरदची गाडी काही ठिकाणावर येईना. त्याचा ताप वाढतच होता. चेहराही लालबुंद सुजल्यासारखा दिसत होता. शेवटी मग कारखान्याचे डॉक्टर येऊन तपासून गेले. 2 दिवसात घेतलेल्या औषधांची यादी ऐकून ते जरा हसले. त्यांनी स्ट्रॉंग अँटीबायोटिकच्या कॅप्सूल दिल्या. काहीतरी व्हायरस इन्फेक्शन असेल ते म्हणाले. 1-2 दिवसात क्लिअर होईल. तशी प्रकृती ठणठणीत आहे त्याची. 1-2 नाही, पण 6-7 दिवसात शरदचा ताप नॉर्मलवर आला. मी होतो. शिवाय मालतीही सर्व संकोच बाजूला ठेवून दिवसातून 4-5 वेळा तरी त्याच्याकडे येत होती. कॉटवर किंवा शेजारी बसत होती. त्याचा ताप उतरला, पण डोळ्यात जी एक लालसर झाक आली होती ती मात्र कमी झाली नाही. त्याचे ते डोळे पाहून मला एकदम केशवगढीतल्या त्या वेड्याचीच आठवण झाली आणि मग लगोलग त्याच्या आणि शरदच्या झटापटीची आठवण झाली. शरदला जर त्याची नखं लागली असतील तर इन्फेक्शन व्हायला काय उशीर. देवालाच माहीत त्या वेड्याच्या नखात कसली घाण साचलेली असेल ती. मी डॉक्टरांना ही शंका बोलून दाखवली. त्यांनी शरदचे हात, कोपरे, दंड सर्व नीट पाहिले. आता कोणत्याच खुणा किंवा व्रण नव्हते, पण घाण नखातून इन्फेक्शन होण्याची शक्यता त्यांना मान्य होती. वाघांच्या नखाच्या जखमांनी काहींना मृत्यू आल्याचे प्रसंग त्यांना माहीत होते. पण शरदचा ताप उतरला. घसा साफ झाला. नाडी नॉर्मलवर आली म्हणजे त्यांच्या मते तो बरा झाला होता. पण मला काही तो पूर्वीसारखा झालासा वाटेना. डॉक्टरांच्या हिशेबात बसेल असं कोणतंही लक्षण त्याच्यात नव्हतं. ही आपली मनातली एक शंका होती. दरवेळी मला अशी शंका, संशय, भीती हे जाणवतं, पण शब्दात मांडता येत नाही. लोकांना ते पटवून देता येत नाही. शरदच्या डोळ्यातली ती तापट लाली मला अजिबात आवडत नव्हती. मला अस्वस्थ करीत होती. मला अशीच शंका येत होती की रात्री त्याला स्वस्थ झोप लागत नसावी. काही दिवसांतच ही शंका खरी ठरली. मी काही बोलायच्या आधी त्यानेच विषय काढला. शिक्या, काल रात्री फार भ्यालो लेका मी. कसलं भयंकर स्वप्न पडत होतं. आठवणीनेही शहारत तो म्हणाला. जागा झालो तेव्हा घामाने निथळून निघालो होतो बघ.
वाटलं मोठ्यांदा बोंबलावं आणि कोणीतरी 4 माणसं गोळा करावीत. पण विशेष म्हणजे त्याला स्वप्नांचा आशय आठवेना. त्याच्यावर काहीतरी भयंकर प्रसंग आला होता. हालचाल केली नाही तर जीव जाणार असं वाटत होतं, पण हालचाल तर सर्वथा अशक्य होती. सर्वांना जाणवलेली भीषण असहाय्यता. त्याच्या नुकत्याच झालेल्या आजाराने मेंदू हलका झाला असल्याची शक्यता होती, पण मला ती पटत नव्हती आणि मी त्यालाही ती सांगायचा प्रयत्न केला नाही. मात्र त्याला डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणायची सूचना केली. पुन्हा एकदा मनाला डिवचणारी ती शंका, हे जर केलं नसतं तर? कारण गोळ्यांनी त्याला शांत झोप लागायला लागली, पण ही गुंगी होती. मेंदू जखडून टाकला जात होता. पण स्वप्न ही धोक्याच्या लाल कंदिलासारखी असतात. ती माणसाला बेसावध झोपेतून सावध करतात. आपल्याला कोठे माहीत आहे की ही कोणत्या संकटाची पूर्वसूचना होती? पण शरदची झोप गाढ होती. त्याला आता स्वप्ने पडत नव्हती. त्याचा धोक्याची सूचना देणारा अलार्म बंद केला गेला होता. माझी खात्री आहे की त्याच्यात जो काही बदल होत होता, ज्याच्या विरुद्ध त्याचं मन जागतेपणी आणि झोपेतही क्षीण का होईना पण प्रतिकार करीत होतं, तो बदल आता अविरोधपणे होत राहिला. झोपेच्या गोळ्या घेतल्या नसत्या तर तो बदल टाळता आला असता का, हा विवाद्य मुद्दा आहे. कारण नंतर तरी त्याला काय वैद्यकीय मदत होऊ शकली. पण सर्व क्रमानेच येऊ दे. शरद कामावर जायला लागला होता. एका संध्याकाळी तो मला म्हणाला, शिक्या, सॅक्रीमीटरमधून आताशी पाहायची भीतीच वाटायला लागली रे. सॅक्रीमीटर हा साखरेचे रसातील कॉन्सन्ट्रेशन दाखवतो. एक लांब नळी रसाने भरलेली असते. त्यातून एका बाजूने दिव्याचा प्रकाश पोलराइज होऊन येतो आणि दुसऱ्या बाजूने डोळा लावून काही ॲडजस्टमेंट्स करायच्या असतात. मग साखरेची टक्केवारी समजते. एक साधे आणि रुटीन काम. त्याला डोळा लावायचीच भीती वाटते. मध्येच एकदा वेड्यावाकड्या रेषा दिसायला लागल्या होत्या. डोळा चोळल्यावर त्या गेल्या. पण नंतर एकदा एकाएकी एक चेहरा दिसायला लागला. कितीदा डोळा चोळला तरी जाईनाच. रीडिंग घ्यायला लागली की आलाच समोर. आता एवढ्यात दिसला नाही, पण मनाने धास्तीच घेतली आहे बघ. प्रत्यक्ष त्रास किंवा नुकसान यापेक्षा आत्मविश्वासाला बसलेला धक्काच जास्त वाईट होता. जणू ती एक काच होती, तिला आता तडा गेला होता आणि तिथून काहीच नीट, सरळ, स्वच्छ दिसू शकत नव्हते. कोणत्याही बंद खोलीत जायची शरदला भीती वाटायला लागली. त्याच्याबरोबर मी कारखान्यातून परत आलो आहे आणि मला दिसलं की त्याच्या क्वार्टरच्या दारापाशी तो घुटमळायचा. किल्ली कुलपाला लावायचा, परत मागे घ्यायचा, कुलूप काढायचा, कडी सरकवायचा, पण दार ढकलायची काही त्याची हिंमत व्हायची नाही. मग खांदे ताट करून तो एकदम दार ढकलायचा. तरीही दाराशीच कितीतरी वेळ उभा राहायचा. मग एकदमच आत जायचा. शिक्या, माहीत असतं रे की आपण जाताना सर्व दारं खिडक्या तपासून बंद केली आहेत. बाहेरच्या दाराचं कुलूप आपणच लावलेलं आहे. कोणीही आत गेलं असणं शक्य नाही. पण मनाला पटतच नाही बघ. वाटतं या आत अंधारात कोणीतरी आपल्यासाठी टपून बसलेला आहे. आपला पाय आत पडताच आपल्याला पाठीमागून येऊन धरणार. त्याला स्वतःलाच हे माहीत होतं की आपली भीती इरॅशनल आहे, तर्कदुष्ट आहे. मी त्याला आणखी काय सांगणार. होत होता तो प्रकार मला मुळीच आवडत नव्हता. पण मी काय करू शकणार होतो. शरद जेव्हा हातातलं काम किंवा चाललेलं संभाषण थांबवून कान देऊन काहीतरी ऐकायला लागला, तेव्हा मात्र मी चरकलो. तुला नाही ऐकू येत त्यांची कुजबूज? तो गंभीरपणे मला विचारायचा. ते कुजबुजतात, खिसखिस आवाज करीत हसतात. मला माहीत आहे, माझ्याबद्दल बोलत असताना तुला खरोखरच ऐकू येत नाही का मुद्दामच तू तिकडे दुर्लक्ष करतोस, मला वाईट वाटू नये म्हणून. मी मनात चरकलो. ही लक्षणं चांगली नव्हती. मन रोजच्या जगावरून उडून भरकटायला लागलं होतं. त्याच्या अपरोक्ष मी मालतीला एकटी गाठली आणि शक्य तितकं जपून हा विषय काढला. पण तिच्या लक्षात तर ही गोष्ट पूर्वीच आली होती. त्यांचं लक्षच नसतं हो आताशी माझ्याकडे, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. तसे येतात, पण कोठेतरी नजर लावून बसतात. हाक मारावी तर केवढ्यांदा दचकतात. एक एक प्रश्न 10-10दा विचारावा लागतो. आणि त्या तापापासून असंच करतायत. त्या तापापासून. आणि तो ताप आला आम्ही केशवगडीला दिलेल्या भेटीपासून. साखळीतला दुवा असा जोडला जात होता. अर्थाची गल्लत झाली की अनर्थ व्हायचाच. मालतीची केविलवाणी नजर मला पाहवत नव्हती. दिवसाकाठी एकदा तरी ती शरदला भेटायला यायचीच.
मी त्याच्या खोलीत असलो तर काही निमित्त काढून बाहेर जायचा. त्यांना एकांत आवश्यक होता. शरदने मालतीजवळ मनातल्या शंका, संशय, भीती हे सर्व उघड केलं असतं तर त्याला कदाचित काही फायदा झालाही असता. पण एकांतात ते काय करीत होते कोणाला ठाऊक. बोलत तरी होते का नाही त्यांचं त्यांनाच माहीत. मालतीचा चेहरा उजळलेला काही मला दिसला नाही. त्याच्या क्वार्टर्समधून निघाल्यावर ती तशीच माझ्या खोलीत आली. तिने डोळ्यातलं पाणी कसं तरी अडवून धरलं होतं. आली ती तशीच एका खुर्चीत बसली. मोठा बाका प्रसंग. मला सहानुभूती वाटत होती, पण तिला काय सांगणार. शेवटी तिचा ताबा सुटला आणि रडू कोसळलंच. त्यांचं काही लक्षच नसतं हो आताशी. ती स्फुंदत बोलत होती. कोठेतरीच पाहत बसतात, मध्येच हात वर करून गप्प बसायला सांगतात. मग विचारतात, ऐकलंस? तो बघ आता हसतोय, ऐकलंस? मला तर बाई भीतीच वाटायला लागली आहे. मी तिची अवस्था जाणू शकत होतो. काहीतरी सांत्वनाचे शब्द बोलण्यासाठी मी तोंड उघडणार तोच खोलीचं दार धाड दिशी उघडलं गेलं. आम्ही दचकून मागे पाहतो तो खोलीत शरद उभा. कमरेवर हात, विस्कटलेले केस, लाल तापट डोळे. शर्या, लेका काही मॅनर्स. ती किती दचकली बघ, मी म्हणालो. सगळं काही बघतोय, तो तिखट आवाजात म्हणाला. तिथे गोड गोड बोलता आणि माझ्या पाठीमागे दोघांचे हे धंदे चालतात काय? शर्या, मी संतापून ओरडलो. कशाला आता नाटक करतोस? तू माझा सर्वात जवळचा मित्र. आत्ता कुठे मालतीला त्याच्या शब्दांचा अर्थ समजला. ती ताडकन उभी राहिली आणि त्याच्याकडे संतापाने वळली. आता जर काही कमी जास्त शब्द बोलले गेले तर फार वाईट परिणाम होईल हे जाणून मी मोठ्याने म्हणालो, मालती, स्टेडी. तो भानावर नाही आहे आत्ता. त्याचे शब्द मनावर घेऊ नकोस. क्षणभर तिच्या तोंडून रागाने शब्दच बाहेर येईना. ती दोघं एकमेकांकडे जळजळीत नजरांनी पाहत उभी होती आणि मग हुंदका कसा तरी आवरीत मालती जवळजवळ पळतच खोलीतून निघून गेली. आम्ही दोघं एकटेच राहिलो. शर्या, मी म्हणालो, तुझे सर्वात जवळचे आम्ही दोघे. जरा विचार करून वागत जा, नाहीतर तुला बोलायलाच कोणी उरणार नाही. ढगाच्या पटलातून मध्येच स्वच्छ सूर्यप्रकाश यावा तसा क्षणभर त्याच्या डोक्यात शहाणपणाचा भाव आला. पण आपण काय केलं याची भयानक आठवण त्याचं मन जाळीत गेली. त्याचा चेहरा अगदी कासावीस झाला. हे बघ, मी म्हणालो, मी तुझी अवस्था जरा तरी जाणतो. मी मनावर घेत नाही तुझं बोलणं. त्या मालतीचं मात्र काही सांगता येत नाही. शक्य तर आत्ताच तिला भेट आणि सगळा खुलासा कर. शरद गेला. मला वाटतं तो तिला भेटलाही. त्या वेळेपुरता तरी त्यांच्यातला गैरसमज दूर झाला. पण घसरणीला लागलेली गाडी आवरणं कठीण होतं. एखाद्या दगडापाशी काही वेळ थांबायची की परत घसरणं सुरूच. जणू काही सर्व बाजूंनी असे अणकुचीदार आरे एकत्र येऊन शरदचा मेंदू जखडून टाकीत होते. सॅक्रीमीटरमधला चेहरा आता त्याला बाहेरही दिसायला लागला आणि एकटा नाही, बरोबर आणखीही कोणी कोणी घेऊन. शक्य तितका वेळ मी त्याच्याबरोबर राहण्याची खटपट करीत होतो. मी बरोबर असतानाही तो मध्येच म्हणायचा, ते बघ, पाहिलेस? ते बघ, त्या कंपाऊंडवर ओळीने बसले आहेत. माझ्याकडे बोट दाखवून फिदी हसतायत, बघितलंस? पण मी त्याला आवरू शकत होतो. त्याचे लक्ष दुसरीकडे वेधू शकत होतो. पण सर्व वेळ मी त्याच्याबरोबर कसा असणार? त्याच्या लॅबोरेटरीत मी कसा जाणार? तिथेच त्याचा तो पहिला सीन झाला. काहीतरी ओरडून हातातला चिमटा त्याने समोरच्या एका शेल्फवर फेकला. रसायनांच्या बाटल्या खळखळत फुटल्या. खाली द्रावांचं मिश्रण पसरलं. मला वेडावतात लेकाचे, बदमाश, शरद संतापून ओरडत होता. त्याला त्यांनी घरी पाठवलं, पण साहेबाला वेड लागलं ही बातमी कामगारात तेव्हाच पसरली. तुकारामच्याही कानावर आली आणि लगोलग तो मला भेटायला आला. मी आणि शरद केशवगडीत गेलो होतो हेही त्याच्या कानावर आलंच होतं. तो जरा बिचकत म्हणाला, साहेब, तुमच्या त्या मित्राने तिथून काही आणलं का बरोबर? काही पानं फुलं आणली असतील, पण त्याने काय होणार? त्याने काय होणार विचारता? तुकाराम कपाळाला हात लावित म्हणाला, कशाला आणले हो त्यांनी हे? मी तुम्हाला परोपरीने सांगितलं नव्हतं का की कशाला हात लावू नका म्हणून? तुम्ही का नाही अडवलत हो त्यांना? तुला काय म्हणायचंय? त्याने त्यांना असं होतंय? तिथलं काय सांगणार साहेब? तो खालच्या आवाजात म्हणाला. महादेव गावची लोक काय वेडी आहेत का भोळी सांब आहेत?
2 हातांवर चिंचा, आवळे, कवठं, आंबे दिसत असताना हात न लावायला काय सांबाचे अवतार आहेत? अहो, त्यांना अनुभवच आलेत तसे. माणसं हाल हाल होऊन मेलीत एका फळापायी. त्याचे शब्द वरवर अविश्वसनीय वाटत होते, पण मी ते थट्टेवारी नेऊ शकत नव्हतो. अत्तर्के अशा गोष्टी जर डोळ्यांसमोर घडत होत्या तर पाखंडे माजवण्यात काय अर्थ होता? पण एक इलाज आहे साहेब. आणलेली वस्तू जर जशीच्या तशी परत केली तर एखाद्या वेळी ते गय करतात. तुकाराम बोलत होता. मी कपाळाला हात लावला. त्या फुलापानांचं केव्हाच माती झाली होती, आता कुठून आणायची ती? निदान तुमच्या मित्राला एकदा न्या तर केशवगडीला. चुकून माकून गोष्ट झाली तर त्यांच्यापुढे नाक घासावं, दया करा म्हणावं. दुसरा इलाज कुठे आहे? मनातल्या मनात म्हणालो, काही तोटा तर नाही ना व्हायचा. एखाद्या वेळी मनाला धक्का बसला तर त्यानेच परिणाम चांगला व्हायचा. माणसाची बुद्धी अल्प असते हेच खरं.